एकीकडे स्त्री जन्मदर हा झपाट्याने कमी होत असल्याचं चित्र असताना स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण काही कमी होताना दिसत नाहीये. गर्भलिंग निदान करून गर्भपात करण्यास सक्ती असताना देखील अनेकदा अवैध गर्भपात होतात. असाच काहीसा प्रकार बीडच्या गेवराईमध्ये उघडकीस आला. गेवराई शहरातील संजयनगर भाग परिसरातील एका घरात अवैध गर्भपात केला जात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक बडे यांना मिळाली होती. त्याप्रमाणे आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाने सदरील ठिकाणी छापा टाकला असता या कारवाईमध्ये अवैध गर्भपात करण्याचे साहित्य मिळून आले. विशेष म्हणजे यातील आरोपी महिला ही याआधीही अवैध गर्भपात प्रकरणी जेलमध्ये गेली होती. तिची जामिनावर सुटका झालेली असताना तिने दुसऱ्यांदा असा गुन्हा केलाय. या प्रकरणामध्ये 3 लोकांसह विविध साहित्य ताब्यात घेण्यात आलं असून या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. या कारवाई दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक बडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस, डॉक्टर नोमानी, डॉक्टर राजेश शिंदे उपस्थित होते. आम्हाला एक 8 दिवसापूर्वी साधारणतः तक्रार प्राप्त झाली होती की अशा प्रकारे अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्याचे प्रकार गेवराई येथे सुरू आहेत. त्यानुसार आम्ही पोलीस प्रशासन आणि महसूल जिल्हाधिकारी मॅडम असतील, एस पी सर असतील, आम्ही एक 8 दिवसापासून या सर्व गोष्टींचं नियोजन करत होतो आणि पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही हा जो काही प्रकार होत आहे हा ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार आमचा काल जो काही प्रयत्न होता तो सफल झाला आणि ज्या काही फोन नंबरवरून आम्हाला ह्या गोष्टी कळाल्या तसं आम्ही आज सकाळी 6 वाजता रेड प्लॅन केली होती. साबळे साहेब असतील, धस मॅडम असतील आणि सगळ्यांनी हे पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने केलं होतं आणि गर्भवती महिला पण आम्ही एक तयार केली होती आणि त्यानुसार संपर्क करत करत आम्ही इथे सकाळी 7 वाजता पोचलो आणि जे गर्भपात करणारे जे व्यक्ती आहेत ते आणि त्यांना सहकार्य करणारे 2 जण असे आम्हाला आढळून आले. सोनोग्राफी मशीन आम्ही ताब्यात घेतलेली आहे. त्याचबरोबर गर्भपात करण्यासाठी जी काही लागणारी औषधे असतात ती पण आम्ही ताब्यात घेतलेली आहेत. त्यासाठी लागणारी जी काही हत्यारे असतात ती पण आम्ही ताब्यात घेतलेली आहे. आता पुढची कारवाई कशी केली जाणार आहे? गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात कसा विषय असेल? ती प्रक्रिया आता चालू आहे. मात्र असे प्रकार बीड जिल्ह्यामध्ये वारंवार उघडकीस येत आहेत, तर त्या अनुषंगाने कडक कारवाईची कशी आरोग्य विभागाची भूमिका असेल? नाही, आम्ही अशा ज्या काही डिकॉय केसेस आहेत किंवा ज्या काही तक्रारी आहेत किंवा खबऱ्या योजना असेल, समाज प्रबोधन असेल, या माध्यमातून असे प्रकार होऊ नयेत यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र जे पकडले गेलेले आरोपी आहेत त्यांच्याकडून या अगोदर देखील त्यांना अटक केली गेली होती. मात्र त्यांना परत जामीनवर सुटून आल्यानंतर परत तोच गोरखधंदा सुरू केला गेला. म्हणजे यात कुठेतरी कायदा कमी पडतोय, कमकुवत होतोय का, ॲक्शन कमी घेतली जाते? आत्ता यापूर्वीचं मी काही सांगू शकत नाही, परंतु आता जे काही आहे ते गुन्हा नोंद करून पुढील कारवाई करण्याचा आम्ही चांगल्या प्रकारे कारवाई करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये एकूण किती आरोपी ताब्यात घेतले आणि किती पैसे घेतले जातात? ताब्यात नाही, अजून म्हणजे प्रक्रिया चालू आहे. साधारणतः किती आरोपी असतील? नाही सांगता येणार.